Okay. Now we are going to discuss with isomerism. Isomerism. Iso means what? Same. मेरिझम आपण म्हणूया फॉर्म्युला. सेम फॉर्म्युला म्हणजे ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असणार आहे तर सेम. काय सेम असतो? काय सेम असतो? मॉलिक्युलर फॉर्म्युला ज्याचा काय असतो? सेम असतो. ओके. आयसोमर्स आपण एक पॉइंट डिस्कस केलाय ह्या आधी पण. व्हॉट आर आयसोमर्स? आयसोमर्स आर दोज विच आर हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असते? सेम, पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय असतं तर वेगळं असतं. सो आयसोमेरिझम is followed by those compounds which are having same molecular formula. Which are having what? Which are having what? Same molecular formula. Okay. So there are two types of mainly isomerism. Okay. आयसोमेरिझम जेव्हा आपण डिस्कस करतो तर मेनली ते दोन प्रकारचे असतात. एक असते स्ट्रक्चरल आयसोमेरिझम असते. काय असते? हा, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम मध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतं पण स्ट्रक्चरली ते वेगळे असतात. स्ट्रक्चरली ते वेगळे असतात. आणि नेक्स्ट आहे स्टेरिओ आयसोमेरिझम. स्टेरिओ आयसोमेरिझम मध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला पण सेम असतो, स्ट्रक्चरल फॉर्म्युला पण सेम असतं, बट ओरिएंटेशन इन द स्पेस डिफरंट असते. काय डिफरंट असते? ओरिएंटेशन इन द स्पेस. ओरिएंटेशन इन द स्पेस म्हणजे 3 डायमेन्शन मध्ये अरेंजमेंट काय होत असते त्यांची वेगळी असते. स्पेशल अरेंजमेंट चेंज होते. काय चेंज होते? स्पेशल अरेंजमेंट. सो व्हॉट इज स्ट्रक्चरल आयसोमेरिझम? 2 or more compounds with the same molecular formula पण different structural formula. स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय असतो? वेगळा. आता ह्यामध्ये मेनली किती प्रकारचे आहेत बघा आयसोमेरिझम्स? 5 असतात स्ट्रक्चरल आयसोमेरिझम मध्ये. चेन आयसोमेरिझम, पोझिशन आयसोमेरिझम, फंक्शनल आयसोमेरिझम, मेटामेरिझम अँड टॉटोमेरिझम. हे आपण परत इन डिटेल मध्ये सगळे पॉइंट्स काय करायचे आहेत तर डिस्कस करायचे आहेत. चेन आयसोमेरिझम म्हणजे काय, पोझिशन आयसोमेरिझम म्हणजे काय, फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम म्हणजे काय, मेटामेरिझम म्हणजे काय आणि स्टेरिओ आयसोमेरिझम म्हणजे टॉटोमेरिझम म्हणजे काय. स्टेरिओ आयसोमेरिझम मध्ये मी तुम्हाला काय म्हटलं, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला पण काय असणार आहे? सेम. स्ट्रक्चरल फॉर्म्युला पण काय असणार आहे? सेम. पण ओरिएंटेशन इन द स्पेस काय चेंज होणार. So 2 or more compounds with the same structural formula but different spatial arrangement of groups. But different spatial arrangement of groups. जे काय अरेंजमेंट असते ती काय असते तर वेगळी असते. ठीक आहे. सो सगळ्यात पहिला स्ट्रक्चरल आयसोमेरिझम मध्ये आपण काय बघूया तर चेन आयसोमेरिझम. सगळ्यात पहिला स्ट्रक्चरल आयसोमेरिझम मध्ये काय बघूया तर चेन आयसोमेरिझम. चेन आयसोमेरिझम मध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असते पण चेन लेंथ चेंज होते. काय चेंज होते? चेन लेंथ चेंज होते. आता जर मी अल्केन्स घेतले तर अल्केन्स विथ कार्बन ग्रेटर दॅन और इक्वल टू 4. चेन आयसोमेरिझम दाखवण्यासाठी नंबर ऑफ कार्बन ॲटम्स किती असायला पाहिजेत? 4 किंवा 4 पेक्षा. म्हणजे मिथेन, इथेन आणि प्रोपेन हे चेन आयसोमेरिझम दाखवत काय दाखवत नाही? चेन आयसोमेरिझम दाखवत काय दाखवत नाही? चेन आयसोमेरिझम दाखवत नाही. ठीक आहे. सो आता बघा, फॉर एक्झाम्पल ब्युटेन घेतला, CH3 CH2 CH2 CH3. एन ब्युटेन किती कार्बन आहेत स्ट्रेट चेन मध्ये? 4. किती आहेत कार्बन स्ट्रेट चेन मध्ये? 4 एन ब्युटेनला. आता ह्यामध्ये अजून एक पॉसिबिलिटी आहे, CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3. इथं काय आहे तर CH3. ह्याला मी काय म्हणते तर आयसो काय म्हणते तर ब्युटेन. काय म्हणते? आयसोब्युटेन. चेन लेंथ मध्ये फरक आहे का? आहे. कसा फरक आहे? इथं चेन लेंथ मध्ये किती कार्बन स्ट्रेट चेन मध्ये 4 आहेत आणि इथं स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन आहेत तर 3 आहेत. सो चेन लेंथ मध्ये जेव्हा फरक पडतो त्याला आपण कसले आयसोमेरिझम म्हणतो? चेन आयसोमेरिझम. ठीक आहे.
आता परत एक्झाम्पल इथं काय आहे, CH3 CH2 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 CHO. परत ह्या चेन लेंथ मध्ये किती कार्बन आहेत, 1 2 3 4 5. हा फंक्शनल ग्रुप आहे, पण फंक्शनल ग्रुपचा काही संबंध नाही, आपण चेन आयसोमेरिझम बघतोय. चेन आयसोमेरिझम आपण जेव्हा बघतोय तेव्हा चेन मध्येच फरक पडायला पाहिजे, चेन लेंथ मध्येच. हा म्हणजे चेन मध्ये फरक पडायला पाहिजे, तर मी इथं आणि एक घेते स्ट्रक्चर CH3 सिंगल बॉन्ड CH, इथं काय घेते CH3 1 2 3 4 5. सो 1 1 2 3 4 5. सो 1 2 CH2 आणि इथं काय येणार आहे तर CHO. इथं चेन मध्ये किती कार्बन आहेत आणि इथं चेन मध्ये किती कार्बन आहेत, 4 आहेत. ह्याचं नाव काय आहे तर 1 2 3 4 5 म्हणजे 5 कार्बन आहेत, म्हणून ह्याचं नाव काय असणार आहे तर पेंटेनाल असणार आहे. इथं हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड आणि हा थर्ड आणि हा फोर्थ. बरं इथूनच नंबरिंग का केलं तर फंक्शनल ग्रुप नियरर आहे. सो याचं नाव काय असणार आहे तर 3 मिथाइल ब्युटेनॉल. 3 मिथाइल काय असणार आहे ह्याचं नाव ब्युटेनॉल. समजतंय, ह्याला कसला आयसोमेरिझम म्हणतो आपण. सो हे कसलं आयसोमेरिझम झालं तर चेन आयसोमेरिझम मध्ये 2. चेन लेंथ मध्ये फरक आहे. कशामध्ये फरक आहे, कशामध्ये फरक आहे, चेन लेंथ मध्ये काय आहे तर फरक आहे. तर बघूया. So we have seen what we have seen. We have seen in the beginning of this chapter that structural formula describes the sequence in which constituent atoms of a molecule are bonded and the nature of the bonds between them. So when two or more compounds have same molecular formula, जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंपाउंड्स आहेत त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, सेम. अँड दे हॅव डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला, त्यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय आहे तर वेगळा, अरेंजमेंट काय आहे वेगळी. and they have different structural formula. They are said to be structural isomers of what, each other, and the phenomenon of this is known as structural isomerism. काय म्हणतो आपण ह्याला, येस. आता या स्ट्रक्चरल आयसोमेरिझम मध्ये आपण सगळ्यात पहिला कोणता आयसोमेरिझम बघितला, चेन आयसोमेरिझम. चेन आयसोमेरिझम मध्ये काय होते तर चेन लेंथ मध्ये फरक पडते. फंक्शनल ग्रुप पण सेम असणार आहे, फंक्शनल ग्रुपची पोझिशन पण काय असणार आहे सेम, पण फक्त चेन लेंथ मध्ये काय होणार आहे तर फरक पडणार आहे. कशामध्ये फरक पडणार आहे, चेन लेंथ मध्ये. चेन लेंथ मध्ये फरक पडणार आहे when two or more compounds have the same molecular formula, they have the but different parent chain or different carbon skeleton, it is referred to as a chain isomerism. Such isomerism is known as chain isomerism. त्यामध्ये आपण आता बघितला स्ट्रेट चेन मध्ये N-ब्युटेन आणि आयसोब्युटेन. आणि आयसोब्युटेन म्हणजेच कोण असतं तर 2 मिथाइल काय असते तर ब्युटेन. दे हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला but their skeleton was different. But their skeleton was different. But their skeleton was different. See, this is N-butane and this is isobutane. This is pentanal and this is 3-methyl काय आहे तर ब्युटेनॉल. समझ में आ रहा है, यस और नो, ठीक है. आता नेक्स्ट बघा पोझिशन आयसोमेरिझम. कसला आयसोमेरिझम आहे, कसला आयसोमेरिझम आहे, पोझिशन आयसोमेरिझम. So when we are discussing about position isomerism, same molecular formula, but the position of functional group is different. But the position of functional group is what, different. Position of functional group is what, different. Molecular formula काय आहे, molecular formula same, पण position of functional group different. जर कार्बन कार्बन डबल बॉन्डचा स्ट्रक्चर आहे किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डचा स्ट्रक्चर आहे, तर
नंबर ऑफ कार्बन शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू, जर डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड ऍज अ फंक्शनल ग्रुप आहे तर त्यामध्ये मिनिमम किती कार्बन असायला पाहिजेत? 4 किंवा 4 पेक्षा जास्त पोझिशन आयसोमेरिझम दाखवण्यासाठी. आणि जर दुसरा कोणता फंक्शनल ग्रुप आहे, फंक्शनल ग्रुप कोणता, लाईक अल्कोहोल आहे, जो नॉन टर्मिनल एंडला असतो. कोणत्या एंडला असतो? कोणत्या एंडला असतो? नॉन टर्मिनल एंड असणारे फंक्शनल ग्रुप, अल्कोहोल आहे, हॅलोजन आहे, कीटोन आहे. कीटोनला तर ठीक आहे, कीटोनला तर 5 कार्बन लागतात पोझिशन आयसोमेरिझम दाखवण्यासाठी. काय? हा, पण अल्कोहोल, हॅलोजन, अमाइन्स वगैरे जर असतील हा, तर त्याला कार्बन किती लागतात? 3 किंवा 3 पेक्षा जास्त. 3 किंवा, कीटोनला 5 किंवा 5 पेक्षा पोझिशन आयसोमेरिझम दाखवण्यासाठी. काय दाखवण्यासाठी? सम केसेस मध्ये तुमचा अल्काइल ग्रुप पण असू शकतो. काय असू शकतो? चेन लेंथ सेम आहे पण अल्काइल ग्रुपची पोझिशन काय झाली? चेंज. चेन लेंथ पण अल्काइल ग्रुपची पोझिशन काय झाली? तर त्या केसमध्ये पण तो पोझिशन आयसोमेरिझम दाखवू शकतो. म्हणजे तुमचा अल्केन जो आहे, काय म्हणते बघा मी, लक्ष देऊ नका, तुमचा अल्केन जो आहे तो पण पोझिशन आयसोमेरिझम दाखवू शकतो, पण त्यासाठी कार्बन जे आहे ते 6 किंवा 6 पेक्षा जास्त असायला पाहिजे. अल्केन्सनी पोझिशन आयसोमेरिझम दाखवण्यासाठी कार्बन किती असायला पाहिजे? 6 किंवा 6 पेक्षा जास्त. आता ठीक आहे, सगळे एक्झाम्पल्स दाखवते तुम्हाला. आता ब्युटीन, अल्किनचं जर आपण बघितलं तर अल्किन मध्ये काय असते? CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड काय आहे? CH. ह्याचं नाव काय असणार आहे? तर ब्यूट डॅश 1 डॅश काय येणार आहे? तर ENE. काय असणार आहे नाव? काय नाव असणार याचं? ब्यूट डॅश 1 डॅश ENE. नेक्स्ट, जर हा आहे CH3 सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड काय आहे? CH3, तर ह्याचं नाव काय असणार आहे? तर ब्यूट डॅश 2 डॅश काय आहे? तर ENE. सो एकाचं नाव काय आहे? ब्यूट डॅश 1 डॅश ENE, एकाचं नाव काय आहे? ब्यूट डॅश 2 डॅश ENE. आता दोघांच्या केस बरे, हा कोण झाला? तर ब्यूट डॅश 1 डॅश ENE, आणि हा काय झाला? तर ब्यूट डॅश 2 डॅश काय झाला? तर ENE. दोन पोझिशन आयसोमेरिझम आहे. पहिल्या केसमध्ये डबल बॉन्ड कोणत्या पोझिशनला आहे? फर्स्ट कार्बनला आहे. आणि दुसऱ्या केसमध्ये पोझिशन कोणत्याला आहे? तर सेकंड पोझिशन आहे. पोझिशन चेंज झाली का? डबल बॉन्डची पोझिशन चेंज झाली का? हे झालं कोणाचं? अल्किनच्या केसमध्ये. कोणाच्या केसमध्ये झालं? अल्किन. आता नेक्स्ट, हा जर घेतला CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3, आणि इथं काय आहे? तर OH. अजून एक आहे CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH. हा कोण आहे सांगा? हा प्रोपेन डॅश 1 डॅश OL, पहिल्या पोझिशनला अल्कोहोल आहे. आणि हा कोण आहे? प्रोपेन डॅश 2 डॅश OL. काय चेंज झालं? चेन लेंथ काय आहे? सेम. पोझिशन काय झाली? चेंज. पोझिशन आयसोमेरिझम. कसला आयसोमेरिझम? मी तुम्हाला अल्केनचं पण म्हटलं ना, अल्केनला मिनिमम ते IUPAC नेमिंग मध्ये ह्याचं नाव येणार आहे एन प्रोपाइल अल्कोहोल, आणि ह्याचं नाव येणार आहे सेकंडरी प्रोपाइल अल्कोहोल. सेकंडरी प्रोपाइल अल्कोहोललाच एक्सेप्शनली आपण काय म्हणतो? तर आयसोप्रोपाइल अल्कोहोल. काय म्हटलं? मी मागच्या वेळी सांगितलेलं की प्रोपेनचं आयसो ही कंडिशन पॉसिबल नसते. मग जेव्हा त्याच्या सेकंडरी कार्बनला, कोणत्या कार्बनला? अरे मी उलट लिहिलं बघा रे बाळांनो, एकच मिनिट.
हे बघ, हा जो आहे हा एन प्रोपाइल अल्कोहोल आहे हा, आणि हा जो आहे तो सेकंडरी काय आहे तर प्रोपाइल अल्कोहोल आहे. मी काय सांगते लक्ष नाही का, आयसोप्रोपेन पॉसिबलच नसते, सेकंडरी कार्बन पॉसिबल आहे, सेकंडरी कार्बनला फंक्शनल ग्रुप आहे, म्हणून ऍक्च्युली ह्याचं नाव कॉमन नेम सेकंडरी प्रोपाइल अल्कोहोल असायला पाहिजे, सेकंडरी प्रोपाइल असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? सेकंडरी प्रोपाइल. पण सेकंडरी प्रोपाइललाच एक्सेप्शनली काय म्हणतो? आयसोप्रोपाइल. सेकंडरी प्रोपाइललाच एक्सेप्शनली काय म्हणतो? सेकंडरी प्रोपाइललाच एक्सेप्शनली काय म्हणतो? आइसोप्रोपाइल. सेकंडरी प्रोपाइललाच एक्सेप्शनली काय म्हणतो? समझ में आ रहा है जो मैं बोल रही हूँ? ठीक. आता नेक्स्ट बघा, मी काय म्हटलं अल्केन. आता अल्केन मध्ये बघा हा, 1 2 3 4 5, इथं CH3, इथं CH2, इथं CH, इथं CH3, इथं CH2, इथं CH3, हे एक पॉसिबिलिटी आहे. परत CH3 CH, इथं काय आहे तर CH3, परत इथं CH2 CH2, परत इथं CH3. सांगा मला ह्याचं नाव काय असणार आहे, ह्या दोघांचं नाव काय असणार आहे? दोघांची स्ट्रेट चेन किती कार्बनची आहे सांगा? जी स्ट्रेट चेन आहे ती किती कार्बनची आहे? दोघांची स्ट्रेट चेन किती कार्बनची आहे? 5. पण इथे जर नंबरिंग केलं तर हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि हा काय आहे तर फिफ्थ, म्हणजे याचं नाव काय येणार आहे? 3 डॅश मिथाइल काय? 3 डॅश काय? 3 डॅश मिथाइल काय? पेंटेन. 3 डॅश मिथाइल, 3 डॅश मिथाइल पेंटेन. इथं ए पिल्लू, आयसो ठीक आहे, आयसो हेक्सेन आहे हा. कोण आहे हा? हा आयसो हेक्सेन आहे, पण आययुपीएससी नेमिंग मध्ये हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, हा फिफ्थ. येस, 2 डॅश मिथाइल पेंटेन. पोझिशन चेंज झाली का? काय चेंज झाली? काय पोझिशन चेंज झाली? थर्ड पोझिशनला आणि सेकंड पोझिशनला काय आहे तर मिथाइल ग्रुप. एक तर सेकंड पोझिशनला मिथाइल ग्रुप आहे किंवा थर्ड पोझिशनला काय आहे तर मिथाइल ग्रुप आहे. समजतं इथंपर्यंत? येस ऑर नो? ह्याला पोझिशन आयसोमेरिझम म्हणतो. पोझिशन आयसोमेरिझम मध्ये चेन लेंथ सेम असेल, पण फंक्शनल ग्रुपची पोझिशन काय होणार आहे? चेंज. कोणाची पोझिशन चेंज होणार आहे? फंक्शनल ग्रुपची. कोणाची पोझिशन चेंज होणार आहे? कोणाची पोझिशन चेंज होणार आहे? कोणाची पोझिशन चेंज होणार आहे? फंक्शनल ग्रुप. सो इथं बघा, पोझिशन आयसोमेरिझम मध्ये the phenomenon in which different compounds having the same functional group at different position, they're having the same functional group at a different position on the parent chain is known as position isomerism. So first one is bute dash 2 dash ene and second one is bute dash 1 dash ene are position isomers of each other as they have same molecular formula, that is C4H8. नेक्स्ट, फंक्शनल आयसोमेरिझम. फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम. फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, पण फंक्शनल ग्रुप वेगवेगळे आहेत. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? सेम, पण फंक्शनल ग्रुप काय आहेत? वेगळे. आता मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे आणि फंक्शनल ग्रुप वेगळे असतील, हे बघा. फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम. सो वेन वी आर डिलिंग विथ फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम, कोण कोण फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम दाखवतो? एक दाखवतो अल्कोहोल आणि कोण दाखवतात तर इथर. अल्कोहोल अँड इथर containing carbon 3 or more than 3. Containing carbon 3, no, 2 or more than 2. असे अल्कोहोल्स आणि इथर ज्यामध्ये कार्बन 2 किंवा 2 पेक्षा काय आहेत तर जास्त, ते काय दाखवू शकतात? फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम. आता एक्झाम्पल बघा, अल्कोहोल मध्ये मी एक एक्झाम्पल घेते, CH3 CH2 काय घेते तर OH. CH3 CH2 OH. हा कोण आहे? इथेनॉल आहे. कोण आहे हा?
आणि हा कोण आहे CH3O काय आहे तर CH3 हा काय आहे तर इथर कोणता इथर डायमिथाइल इथर कोणता इथर आहे इथर कोणता इथर आहे डायमिथाइल काय आहे तर इथर मला सांगा ह्या इथेनॉल मध्ये किती कार्बन आहेत 2 कार्बन आहेत 6 हायड्रोजन आहे आणि 1 ऑक्सिजन आहे 2 कार्बन आहेत 6 हायड्रोजन आहेत आणि 1 ऑक्सिजन आहे सिमिलरली डायमिथिल इथरला 2 कार्बन आहेत 6 हायड्रोजन आहेत आणि 1 काय आहे तर ऑक्सिजन समजतंय का दोघांचा फंक्शनल ग्रुप वेगळा आहे पण मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे सेम इथं फंक्शनल ग्रुप कोण आहे अल्कोहोल इधर फंक्शनल ग्रुप कौन है इथर समझ में आ रहा है यस और नो अजून कोण दाखवतो फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम्स अल्डिहाइड्स आणि कीटोन्स हा असे सगळे नाही जे मी आता सांगते तेच अल्डिहाइड्स आणि कोण आहेत तर कीटोन्स आता अल्डिहाइड्स आणि कीटोन्स मध्ये कोण किती कार्बन असायला पाहिजेत अल्डिहाइड्स आणि कीटोन मध्ये कार्बन 3 किंवा 3 पेक्षा जास्त कारण तुमचा कीटोन जो आहे तो मिनिमम 3 कार्बनचा फॉर्म होतो तुमचा कीटोन मिनिमम 3 कार्बनचा बेसिक कीटोन आहे डायमिथाइल कीटोन हे बघा CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3 CH3 CH2 CH काय येणार आहे तर O सो याचं नाव काय आहे हा डायमिथाइल कीटोन कोण आहे हा डायमिथाइल काय तर कीटोन आणि हा कोण आहे तर प्रोपियॉन अल्डिहाइड कोण आहे हा प्रोपियॉन अल्डिहाइड ह्याचं IUPAC नेमिंग म्हणायचं म्हटलं तर हा फर्स्ट हा सेकंड आणि हा थर्ड सो प्रोपेन काय आहे प्रोपेनचा ई रिप्लेस केलं सेकंड पोझिशनला कीटोनिक ग्रुप आहे ONE सेकंड पोझिशनला कीटोनिक ग्रुप आहे ONE हा प्रोपियॉन अल्डिहाइड हा फर्स्ट हा सेकंड आणि हा थर्ड सो याचं नाव काय येणार आहे प्रोपेनाल फर्स्ट पोझिशनला काय लिहायची गरज नाही अल्डिहाइडिक ग्रुप आहे कसला ग्रुप आहे अल्डिहाइडिक परत अजून कोण दाखवतो फंक्शनल आयसोमेरिझम मध्ये कार्बॉक्झिलिक ऍसिड्स कोणते ऍसिड्स कार्बॉक्झिलिक ऍसिड्स आणि दुसरे काय आहेत तर इस्टर्स कार्बॉक्झिलिक ऍसिड्स आणि दुसरं काय आहे तर इस्टर ह्या केस मध्ये मिनिमम किती कार्बन पाहिजे तर 3 सो कार्बन्स हॅव्हिंग मिनिमम 3 और मोर दॅन 3 सगळ्यात बेसिक सांगते सगळ्यात पहिला हे बघा हा CH3 CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय आहे तर OH सिंगल बॉन्ड काय आहे OH अजून इथं पॉसिबल काय आहे HC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O CH2 आणि नेक्स्ट काय आलं तर CH3 आलं का लक्षात हे पण पॉसिबल आहे ऍक्च्युली मी नावं लिहून देते त्यांची CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH हा पण पॉसिबल आहे म्हणजे कार्बन 2 पण चालतो 2 किंवा 2 पेक्षा जास्त हे काय आहे मी फक्त रिप्लेस कसं केलं बघा H च्या जागे हा आणि ह्याच्या जागे हा रिप्लेस इथं काय येणार आहे तर HC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O इथं काय आहे तर CH3 ह्याचं नाव काय आहे किती कार्बन आहेत 3 कार्बन आहेत म्हणजे प्रोपेन ऑइक ऍसिड आहे प्रोपेन ऑइक ऍसिड इथं इथाइल ग्रुप आहे आणि हा फॉर्मिक म्हणजे मिथेनॉइट IUPAC नेमिंग मध्ये अल्केन ऑइट इथं किती कार्बन आहेत 2 सो याचं नाव काय येणार आहे तर इथॉक्सी काय इथॉक्सी मिथेन ऑइट इथॉक्सी
इथॉक्सी मिथेनॉइड. इथॉक्सी, इथं किती कार्बन आहेत? 2. 2 कार्बन आहेत तर ह्याचं नाव काय येणार आहे? तर इथेन ऑइक ऍसिड. कसलं ऍसिड? कसलं ऍसिड? इथेनॉइक ऍसिड. इथं हा मिथॉक्सी ग्रुप आहे. कसला ग्रुप आहे? मिथॉक्सी. परत एक कार्बनचा मिथेन ऑइट, कारण मिथेनॉइक ऍसिड असते. कसला ऍसिड असते? मिथेनॉइट. मिथेनॉइट, मिथेनॉइक ऍसिड, कार्बोक्सिलिक ऍसिड मिथेनॉइक, त्याचं मिथेन ऑइट जर एक कार्बन असेल तर. बरं सांगा मला, ह्या दोघां केसमध्ये, इथं मी सांगितलं नाही तुम्हाला, इथं कार्बन किती आहेत? 3 कार्बन आहेत, हायड्रोजन 6 आहे आणि 1 ऑक्सिजन आहे. इथं कार्बन परत 3 आहेत, हायड्रोजन 6 आहेत आणि ऑक्सिजन काय आहेत? तर 1. काय आहे ऑक्सिजन? काय आहे ऑक्सिजन? काय आहे ऑक्सिजन? 1. समज में आ रहा है? येस और नो? आता ह्या केसमध्ये बघा, ह्या दोघांमध्ये 1 2 3 3 कार्बन आहेत, 6 हायड्रोजन आहेत आणि ऑक्सिजन किती आहेत? इथं 2 कार्बन आहेत, 4 हायड्रोजन आहेत, ऑक्सिजन 2. बघा आहे का मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम? मग काय दिसतंय या सगळ्यांमध्ये तुम्हाला? काय झालं? भावा, ये भावांनो माझ्या, ये दोनों एक दूसरे के क्या है? ये दोनों एक दूसरे के क्या है? फंक्शनल आइसोमेरिज्म. ये दोनों एक दूसरे के क्या है? फंक्शनल आइसोमेरिज्म. ये दोनों एक दूसरे के क्या है? फंक्शनल आइसोमेरिज्म. ये दोनों एक दूसरे के क्या है? फंक्शनल आइसोमेरिज्म. व्हॉट आर फंक्शनल आइसोमेरिज्म? फंक्शनल ग्रुप वेगळं असतं पण मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतं. मग कोण कोण दाखवतंय फंक्शनल आइसोमेरिज्म? अल्कोहोल आणि कोण दाखवतंय? इथर दाखवतंय. अल्डिहाइड्स आणि कोण दाखवतंय? कीटोन्स दाखवतंय. कार्बोक्सिलिक ऍसिड्स आणि कोण दाखवतंय? इस्टर्स. आलं का लक्षात? येस और नो? येस और नो? येस और नो? समजलं? दिस इज फंक्शनल ग्रुप आइसोमेरिज्म. कोणता आइसोमेरिज्म होतं हे? कोणता आइसोमेरिज्म होतं हे? फंक्शनल ग्रुप. The phenomenon in which different compounds with same molecular formula have different functional group is known as functional group isomerism. Dimethyl ether and ethyl alcohol have same molecular formula but functionally वेगळे असतात. समजलं फंक्शनल आइसोमेरिझम? इथं फक्त एक दाखवले मी तुम्हाला, तिन्ही दाखवले. कोण कोण असते? अल्कोहोल आणि इथर, अल्डिहाइड्स आणि कीटोन्स, कार्बोक्सिलिक ऍसिड्स आणि इस्टर्स. कार्बोक्सिलिक ऍसिड्स आणि आता मेटामेरिझम. मेटामेरिझम सगळे फंक्शनल ग्रुप, असं नसते की सगळे जे काय आइसोमेरिझम आहे ते सगळे फंक्शनल ग्रुप दाखवू शकतात. असं नसतेच, असं पॉसिबलच नसतं. असं पॉसिबल, असं पॉसिबल, असं पॉसिबल नसतं. मग काय पॉसिबल असते? इथं बघा. सो वेन वी आर डीलिंग विथ मेटामेरिझम, जेव्हा आपण कशाबरोबर डील करतो? मेटामेरिझम. मोस्टली इथर्स, म्हणजे ज्याला ऑक्सिजन आहे मध्ये, इथर्स किंवा कोण? कीटोन्स. कोण? हे मेटामेरिझम दाखवू शकतो. ह्याचं काय मिनिंग आहे? की जे डायव्हॅलेंट ऑक्सिजन आहे किंवा कार्बोनिल कार्बन जो डायव्हॅलेंट आहे त्याच्या अराउंड जे अल्काइल ग्रुप्स असतील ते चेंज होतील. काय चेंज होतील? पण त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असणार आहे? सेम. पण त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असणार आहे? पण त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असणार आहे? सेम. इथं बघा, CH3 CH2O परत CH2 परत काय येणार आहे? CH3. इथं परत CH3O CH2 CH2
CH3. ह्याचं नाव काय? दोन इथिल ग्रुप आहेत ना, म्हणजे याचं नाव काय असणार आहे? डाय इथाइल इथर. ह्याचं इथं मिथिल ग्रुप आहे आणि इथं एन प्रोपिल ग्रुप आहे. अल्फाबेटिकली जायचं. सो मिथाइल एन प्रोपाइल इथर. मिथाइल एन प्रोपाइल इथर. समझ में आ रहा है? येस और नो? दोघांचे मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असणार आहेत? सेम. कारण कार्बन किती आहेत? 4 कार्बन आहेत. हायड्रोजन किती आहेत बाळांनो? 6 7 8 9 10. आणि ऑक्सिजन किती आहे? 1. दोघांचं मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. दोघांचं फंक्शनल ग्रुप पण सेम आहे. पण डायव्हॅलेंट ऑक्सिजनच्या बाजूला जे अल्काइल ग्रुप्स आहेत, कोण म्हणतो आपण ह्याला? काय म्हणतो आपण ह्याला? मेटामेरिझम. काय म्हणतो आपण ह्याला? काय म्हणतो आपण ह्याला? मेटामेरिझम. ठीक आहे. आता हा परत C डबल बॉन्ड O कीटोनिक ग्रुप असतो. इथं पण सेम लॉजिक असते. CH3 CH2C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH. ह्याचं नाव काय आहे? डाय मिथाइल काय आहे तर कीटोन. ठीक आहे. आता अजून एक स्ट्रक्चर लिहितो. CH3C डबल बॉन्ड O CH2 CH2 CH. चं नाव काय असणार आहे? मिथाइल एन प्रोपाइल कीटोन. दोघांचं मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असणार आहे? सेम असणार आहे. कार्बन किती आहेत? 5. हायड्रोजन किती आहेत? किती आहेत हायड्रोजन? किती आहेत हायड्रोजन? 10. ऑक्सिजन किती आहे? 1. परत दोघांमध्ये फंक्शनल ग्रुप काय आहे? सेम. पण फंक्शनल ग्रुपच्या अक्रॉसचे जे अल्काइल ग्रुप्स आहेत ते काय झालेत? चेंज. त्याला आपण काय म्हणतो? मेटामेरिझम. काय म्हणतो आपण त्याला? काय म्हणतो आपण त्याला? मेटामेरिझम. सो इथं बघा, different compounds with the same molecular formula and same functional group. Molecular formula पण काय आहे? Same. Functional group पण काय आहे? Same. But having unequal distribution of carbon atoms on either sides of functional group is referred as metamerism. And the isomers are known as metamers. For example, इथॉक्सी इथेन किंवा मिथॉक्सी प्रोपेन, जे आपण आताच बघितलं. आणि मी तुम्हाला कीटोनचं पण दाखवलं. कशाचं दाखवलं? कीटोन म्हणजे C डबल बॉन्ड O अक्रॉस ऑक्सिजन, तेव्हा अक्रॉस C डबल बॉन्ड O. जेव्हा अल्काइल ग्रुप्स काय होतात? चेंज. काय चेंज होतात? कोण चेंज होतात? अल्काइल ग्रुप्स. कोण चेंज होतात? त्याला आपण काय म्हणतो तर मेटामेरिझम. काय म्हणतो आपण त्याला? काय म्हणतो आपण त्याला? हा. तर लास्ट वन इज टॉटोमेरिझम. कोण आहे? टॉटोमेरिझम. टॉटोमेरिझम इज अ टॉटोमेरिझम इज अ स्पेशल टाइप ऑफ आयसोमेरिझम. मोस्टली विनिलिक कार्बन लागतो त्याला. कसला कार्बन लागतो? विनिलिक कार्बन म्हणजे ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप आहे त्याच कार्बनला डबल बॉन्ड असणे आणि स्पेशली अल्कोहोल्स दाखवतात. कोण दाखवतात? विनाइल अल्कोहोल्स. विनाइल अल्कोहोल्स मध्ये बघा, हा पर्टिक्युलरली CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड काय आहे तर OH आहे. ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप आहे, ज्या कार्बनला, त्याच कार्बनला डबल बॉन्ड आहे. ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप आहे त्याच कार्बनला डबल बॉन्ड आहे. इथं काय होतंय? शिफ्टिंग ऑफ पाय बॉन्ड and
प्रोटॉन. प्रोटॉन म्हणजे कोण सांगा? हायड्रोजन. शिफ्टिंग ऑफ पाय बॉन्ड आणि काय होत असते तर प्रोटॉन. शिफ्टिंग ऑफ पाय बॉन्ड आणि काय होत आहे? प्रोटॉन. आता बघा शिफ्टिंग ऑफ पाय बॉन्ड. हा जो पाय बॉन्ड आहे ना, हा सिग्मा. दोन बॉन्ड आहेत म्हणजे एक मधला पाय आणि एक काय असतं तर सिग्मा. तर एक बॉन्ड पुढे काय झाला तर शिफ्ट, आणि या हायड्रोजन इथं काय झाला तर शिफ्ट. हा रिव्हर्सिबल. सो याचं काय येणार आहे? CH3 CH2C डबल बॉन्ड O. इथं काय आहे तर H. कुठं बाजूला पण लिहिलं तर काय फरक पडणार? मला दाखवायचं आहे की तो अल्डेहाइडिक ग्रुप आहे म्हणून मी तुम्हाला असं दाखव. ह्याला इथं बघा, ह्याला रिअरेंजमेंटही म्हणतो. रिअरेंजमेंट रिॲक्शन काइंड ऑफ असते. आणि ह्यालाच आपण काय म्हणतो? टॉटॉमेरिझम. जेव्हा टॉटॉमेरिझम असते त्यावेळी दोन्ही प्रोडक्ट फॉर्म झालेले असतात. जेव्हा टॉटॉमेरिझम असते त्यावेळी दोन्ही प्रोडक्ट काय झालेले असतात? फॉर्म झालेले असतात. आता आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपण इक्विलिब्रियम काय करू शकतो तर शिफ्ट करू शकतो. आता रिव्हर्स जाताना परत काय होणार आहे? हा बॉन्ड परत इथं मागे काय होणार आहे तर शिफ्ट, आणि इथला प्रोटॉन परत इथं येणार आहे म्हणजे मागे जाणार. कंटिन्युअसली होत राहणार आहे. समजतं इथंपर्यंत? येस ऑर नो? ठीक आहे. हे सगळे कोणत्या आयसोमेरिझम्स आहेत? स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. म्हणजे ज्यामध्ये कंपल्सरी त्यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला चेंज होणार आहे. ज्यामध्ये कंपल्सरी त्यांचा काय चेंज होणार आहे? स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय होणार आहे? चेंज. सो बघा, सेम कंपाऊंड exist as a mixture of two or more structurally distinct molecules which are in a rapid equilibrium with each other. So this phenomena is referred as tautomerism. Such interconverting isomers are called as tautomers. In nearly all the cases, it is the proton which shifts from one atom to the another atom in the molecule to form tautomers. मी तुम्हाला डायरेक्टली सांगितलं शिफ्टिंग ऑफ पाय बॉन्ड. शिफ्टिंग ऑफ पाय बॉन्ड आणि काय असते तर प्रोटॉन. परत दोघं पण तेच करतायत. हा पाय बॉन्ड इथं शिफ्ट झाला, म्हणजे इथं पाय बॉन्ड शिफ्ट झाला, तिथला हायड्रोजन इथं शिफ्ट होणार आहे. समजते का बघा? येस सोनू? सॉरी, एकच मिनिट, एकच ऍरो चुकली माझी. हा पाय बॉन्ड आहे ना, इथं शिफ्ट झाला ना, मग ही व्हॅलेन्सी इथली निघणार हायड्रोजनची, आणि जिथून पाय बॉन्ड शिफ्ट झालाय तिथं येणार इथे. या साईडला असं नाही म्हणायचं. पाय बॉन्ड काय झाला? शिफ्ट. हे बघा, हा पाय बॉन्ड इथं शिफ्ट झाला, तर इथला हायड्रोजन शिफ्ट होणार. कुठं जाणार? जिथून पाय बॉन्ड शिफ्ट झाला. डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असते मोस्टली. मिनिमम 2 कार्बन तर लागतातच याला होण्यासाठी. कारण डबल बॉन्ड असण्यासाठी किती कार्बन पाहिजे? डबल बॉन्ड फॉर्म होण्यासाठी किती कार्बन पाहिजे? समजते का मी काय सांगितलं? येस ऑर नो? येस ऑर नो? जरा लिहून घेताय पहिलं? ठीक आहे ना. पण आता जे बघितलं ते स्ट्रक्चरल आयसोमेरिझम्स होते. अजून एक आयसोमेरिझम जो असतो तो कोणता आहे तर स्टेरिओ आयसोमेरिझम. कसला आयसोमेरिझम आहे? स्टेरिओ आयसोमेरिझम मध्ये काय असते? मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असते, अरे स्ट्रक्चरल फॉर्म्युला पण सेम असते, पण ओरिएंटेशन इन द स्पेस वेगळी असते. काय वेगळी असते? आता ओरिएंटेशन इन द स्पेस वेगळे असते. ह्यामध्ये आपण दोन प्रकार बघतो. एक असते जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आणि एक असते ऑप्टिकल आयसोमेरिझम. तर जॉमेट्रिकल आयसोमेरिझम जेव्हा आपण डिस्कस करतो त्यामध्ये एक असते सिस कंडिशन आणि एक असते ट्रान्स कंडिशन. म्हणजे अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड जे काही ब्रांचेस असतात त्यांची अरेंजमेंट. अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड जे काही ब्रांचेस असतात त्यांची काय असते तर अरेंजमेंट असते.
सो इट इज लाईक दिस. सी, हा नाही दिलेला पण आपण बघायचंय. CH3 सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH3. हे बघा, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, त्याला किती ब्रांचेस असणार आहेत? ह्या कार्बनला 2 आणि ह्या कार्बनला 2. ते जे काही ब्रांचेस असणार आहेत त्यामध्ये अक्रॉस द डबल बॉन्ड एक तरी ग्रुप दोघांचं काय असायला पाहिजे? सेम. असे पण चालतात. किंवा C डबल बॉन्ड C आहे, 2 ग्रुप काय आहेत तर सेम आणि 2 ग्रुप काय आहेत तर वेगळे, हे पण चालतं, दोन्ही चालतं. पण चारही वेगळे चालत म्हणजे ABCD चालणार नाही. समज में आ रहा है? हा. आता ह्यामध्ये सिस आणि ट्रान्स काय? सिस म्हणजे डायगोनली सेम साइडला तो अल्काइल ग्रुप, सेम अल्काइल ग्रुप आहे, आणि ट्रान्स म्हणजे तो डायगोनली अपोजिट एंडला अल्काइल ग्रुप आहे. आता ह्याला लिहिताना मी असं लिहू शकते, C डबल बॉन्ड C. ठीक आहे. इथं H, इथं H, इथं CH3 आणि इथं CH3. ह्याला म्हणतात सिस ब्यूट डॅश 2 डॅश ENE. सिस, सिस काय? ब्यूट डॅश 2 डॅश ENE. आणि इथं बघा, हा परत हा CH3 C डबल बॉन्ड C सिंगल बॉन्ड CH3, इथं H, इथं H. हा डायगोनली काय आहे? अपोजिट, ट्रान्स. दोघांचं मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? दोघांचं मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? सेम. दोघांचं दोघांचं मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? सेम, पण स्ट्रक्चरली वेगळे. काय वेगळे आहेत? स्ट्रक्चरल फॉर्म्युला पण सेम आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला पण सेम आहे, पण ओरिएंटेशन इन द स्पेस काय आहे? वेगळे. इथं आहे ओरिएंटेशन वाईज हे दोन्ही सेम साइडला आहेत, आणि हे डायगोनली कसे आहेत तर अपोजिट. सिस आणि काय आहे तर ट्रान्स. ह्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम म्हणतो. मी हे सगळ्यात बेसिक दाखवले, तुम्हाला जास्त काही डिटेलिंग नाही दिलेलं, पण यामध्ये खूप अजून प्रकार असतात, ते काय मी सांगत नाहीये तुम्हाला, फक्त सिंपल सांगते. जर 2 अल्काइल ग्रुप किंवा 2 हायड्रोजन अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड सेम साइडला असतील तर सिस, अपोजिट साइडला असतील तर ट्रान्स. ठीक आहे, फाईन. आता ह्यामध्ये अजून एक असतंय ऑप्टिकल आयसोमेरिझम. काय असतंय? काय असतंय? ऑप्टिकल आयसोमेरिझम. So when we are talking about optical isomerism, non-superimposable mirror images of each other. Molecular formula same आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला पण सेम आहे, पण ओरिएंटेशन इन द स्पेस अशी आहे की ते मिरर इमेज फॉर्म करतात. काय फॉर्म करतात? आता बघा, हा C, इथं CH3 घेते, इथं CH2 CH3 घेते, इथं H घेते, आणि इथं काय घेते? Cl. परत इथं C, इथं काय आहे? CH3, इथं काय आहे? Cl, इथं काय आहे? H, CH2 CH3. आहे का बघा मिरर इमेज बाळांनो? नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. हे आपण हॅलो अल्केन्स या टॉपिक मध्ये अजून डिटेल मध्ये डिस्कस करायचंय की ऑप्टिकल आयसोमर्स काय असतात. Optical isomers are those which are having same molecular formula, same structural formula, but the orientation in the space is different in such a way that they form non-superimposable mirror images of each other. जर ह्यातून म्हणजे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे कायरल कार्बन म्हणून एक कन्सेप्ट आहे. कायरल कार्बन म्हणजे असा कार्बन ज्याला चारही ग्रुप वेगळे जॉईन आहेत. काय जॉईन आहेत? चारही ग्रुप. कायरल कार्बन म्हणजे असा कार्बन ज्याला चारही ग्रुप काय आहेत तर वेगळे. तर हे बघा, हा जो कायरल कार्बन आहे, हा जो कायरल कार्बन आहे, 2 कायरल कार्बन आहेत ना, इथं हा 2 कायरल कार्बन म्हणजे ह्याचा हा कायरल कार्बन,
ह्याचा हा कायरल कार्बन. ज्याला कायरल कार्बन असते त्यातून जर तुम्ही प्लेन पोलराइज लाईट पास केली, काय पास केली? ज्या कंपाऊंड्स मध्ये कायरल कार्बन असते त्यातून जर तुम्ही काय पास केली? प्लेन पोलराइज लाईट. ती जी स्ट्रेट प्लेन पोलराइज लाईट असते एकतर ती क्लॉकवाईज डिफ्लेक्ट होते किंवा अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज किंवा हा समजते ऑप्टिकल आयसोमेरिझम का म्हणतात? ऑप्टिक्स म्हणजे लाईट वरती फरक पडतो. तो सोल्युशन कशावरती फरक पडतो? हा, मग ती लाईट कशी असते तर पीपीएल, प्लेन पोलराइज लाईट. ते काय असते आपण नंतर डिस्कस करायचं डिटेलमध्ये. पण ऑप्टिकल आयसोमर्स having same molecular formula, same structural formula, but orientation in the space is different in such a way that they form what they form? What they form? Non-superimposable mirror images of each other. What they form? Non-superimposable mirror images of each other. समझ में आ रहा है? Yes or no? ठीक, लिहून घ्या फक्त ते दोन जे आहेत ते. आता हा झाला आयसोमेरिझम. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट जर टॉपिकचा असेल म्हणजे आपण फ्युचर मध्ये जे काही मेकॅनिझम वगैरे बघणार ना, रिॲक्शन कशी होते काय घडते, नेक्स्ट लेक्चर जो उद्यापासून जो लेक्चर स्टार्ट, रिॲक्शन मेकॅनिझम कशाचं स्टार्ट होणार आहे? कशाचं स्टार्ट होणार आहे? रिॲक्शन मेकॅनिझम. रिॲक्शन मेकॅनिझम मध्ये रिॲक्शन कशी होते, काय होते, कशासाठी होते, हे सगळं डिस्कस करणार आहे. हे आपण जे बघतोय हे कसलं आयसोमेरिझम आहे? स्टेरिओ आयसोमेरिझम मधला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. कसला आयसोमेरिझम? जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. आणि तो नेक्स्ट पेजला जो आपण बघतो तो कसला आयसोमेरिझम आहे तर ऑप्टिकल आयसोमेरिझम. समजलं हे आयसोमेरिझमचा पार्ट? ठीक आहे.